तुम्ही बेलपत्र फक्त शिवपूजेसाठी वापरता का? पण तुम्हाला माहीत आहे का, बेलपत्र हे आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले पान आहे. यामध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे शरीराला थंडावा देतात, पचनक्रिया सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आजच्या केमिकलयुक्त जीवनशैलीत बेलपत्र हा नैसर्गिक, किफायतशीर आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बेलपत्र वापरण्याचे 5 सोपे आणि प्रभावी मार्ग. 1. बेलापत्राची पावडर. बेलाची पाने स्वच्छ धुवून पूर्ण वाळवा आणि मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करा. ही पावडर ताक किंवा दह्यात मिसळून घेऊ शकता. फायदे: शरीरातील उष्णता कमी होते, ॲसिडिटी आणि जळजळ कमी होते, पोटातील जडपणा कमी होतो. 2. बेलापत्राचा काढा. जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हा काढा उपयुक्त ठरू शकतो. कसा बनवायचा? 4-5 बेलपत्रे, काही तुळशीची पाने, थोडी काळी मिरी, आले हे सर्व पाण्यात उकळा. अर्धे पाणी राहिल्यावर गाळून घ्या. चव कडू वाटल्यास थोडे मध घाला. फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बदलत्या हवामानात संरक्षण मिळते. 3. बेलपत्राच्या डिटॉक्स वॉटर. रात्री 2-3 बेलपत्रे एका बाटलीत पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्या. फायदे: शरीराला नैसर्गिक थंडावा, विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत, पचन सुधारते. गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 4. बेलपत्राची चटणी. बेलपत्र, कोथिंबीर, पुदिना, आले, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ एकत्र वाटून चटणी तयार करा. ही चटणी जेवणासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. फायदे: भूक वाढवते, पचन सुधारते, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते. 5. बेलपत्राची हर्बल टी. सकाळी उपाशीपोटी बेलपत्राची चहा घेतल्यास पचनसंस्था मजबूत राहते. कसा बनवायचा? 5-6 ताजी पाने पाण्यात 5-7 मिनिटे उकळा. गाळून घ्या. हवे असल्यास मध किंवा लिंबाचा रस घाला. फायदे: गॅस आणि अपचनावर आराम, मेटाबॉलिझम सुधारते, बद्धकोष्ठतेवर मदत. महत्त्वाची सूचना: बेलपत्र नैसर्गिक असले तरी प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, गर्भधारणा किंवा इतर गंभीर आजार आहेत त्यांनी नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बेलपत्र हे फक्त धार्मिक प्रतीक नाही तर आरोग्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा.